तर नमस्कार मित्रांनो. आज आपण आलतो तर रोजच्या वाणी बैल बांधायला आणि बैल बांधून आता आपण जाणार आहेत घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण आता लय दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही. त्यामुळं आता थोडं चाचारल्यावानी होत आहे. विषय असा आहे, बैल बिल बांधलेली आहेत आणून आणि आता आपण बैल बांधून घरी जाणार आहेत आणि बांधलेली बी आहेत आपण बैल. तर बसलो होतो आपण 5 मिनिटं इथं. तर विषय असा आहे, हे बघू शकता पाठीमागं आपण बैल बी बांधलेली ते बघू शकता तुम्ही. शिवाय आणि आपले बोचाडा बी तुम्हाला दिसत असते, बघू शकता तुम्ही. इकडे बोचाडे पाठीमागं 3 आहेत, इकडे बोचाडे याच्या पाठीमागं 3 आहेत. असे मिळून सगळे आपली 8 बोचड आहेत. आणि आपण बैल बांधलेली आहेत आणि आपण जाता जाता कांद्याकडे बी जाणार आहेत. तर व्हिडिओ मध्ये पुढे चालू राहा. आपले कांदे कसे आहेत आणि कसे नाही व्हिडिओ मध्ये बघायला पुढं चालू राहा. चलो मित्रांनो, तुम्ही इकडले बी आपले 4 बोचड बघू शकता आणि तिकडले बी 8 बोचड बघू शकता तुम्ही. तर आता आपण तिकडल्या वावरात जाणार आहेत. त्या पलीकडल्या आपण ते बी काढून टाकलेलं आहे. व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा, तसं आपण दाखवणार आहे तिथं वावरात गेले. चलो मित्रांनो, आपण ज्वारीकडं चाललोच होतो. तर आपल्याला चालता चालता एक कशाच तरी अंड सापडलंय. ते तुम्ही सांगा बघून कशाचं आहे कशाचं नाही. मला तर नाही माहिती कशाचं आहे. तर मी तुम्हाला ते अंड दाखवतो. मला कमेंटमध्ये सांगा कशाचं आहे अंड. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे अंड आहे. हे बघा. तर हे अंड कशाचं असेल कशाचं नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण परत ठेवून देणार ते अंड, मग जिथं होतं तिथंच टाकून देणार आहे. पण कमेंटमध्ये मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करून सांगा ते आपलं अंड कशाचं आहे कशाचं नाही. आणि आपण ज्वारीकडे आलेलो आहे. व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. तुम्हाला आपण आपली ज्वारी बी दाखवणार आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, आपल्या पाठीमागे हरभरा बी आहे. आणि आपण चाललेलो आहे ज्वारीकडे. तर व्हिडिओमध्ये पुढं जातो का. तर आपण हे अंड करून देऊ राहिलेलो परत सावलीला ठेवून देऊ. तर बघत राहा व्हिडिओमध्ये आपण. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपण हे अंड ठेवून देणार आहे. अंडा आपण ठेवून देणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे अंडा कशाचं आहे कशाचं नाही. बघू शकता तुम्ही अंड. तर आपल्याला सांगा हे अंडा कशाचं नाही कशाचं नाही. हा बघा, हे बघू शकता तुम्ही, आपण इथं लाकडाच्या सावलीला ठेवून दिलेलं आहे अंड. कशाचं असं कशाचं नाही ते आपल्याला माहित नाही, पण आपण ठेवून दिलेलं आहे. उन्हात पाडलेलं होतं पण आपण सावलीला ठेवलेलं आहे. तर आता आपण ज्वारीकडे जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. तर मित्रांनो, आपण ज्वारीत आलेलो आहे आणि आपण तुम्हाला आपली ज्वारी म्हणजे अजून काय आपण गोळा केलेला नाही. त्याला बोचाडं बिचाडं काय लावलेलं नाही. आणि ही ज्वारी जशी आहे तशीच पडलेली आहे. तर मी तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, पाचुंदे जशी आहेत तशीच बांधून पाडलेली आहेत. आणि इथली ज्वारीच आपण काही कापून घेतलेली आहे आणि काही उपटलेली आहे. तर कापलेली आपण लगेच गुराला चारून टाकीत होत आणि बांधलेली बी बघू शक्यतो ठू बांधलेली, कारण की कापलेली आहे 200-250 पेंड्या जवळजवळ आहे. आता त्याच जाते ना आपल्याला बरेच दिवस. आणि तसं तो उतारीत असतो आपण, पण कापलेल्या पेंड्या जादा असल्यामुळं निम्म वावर आपण कापूनच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं निम्म वावर संपुस्तवर आपल्याला बराच जाते ते पेंड्या. तर व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. आणि आपले बघू शकता तुम्ही पेंड्या बी आपल्या, हे बघू शकता तुम्ही, पेंड्या बी तसेच पडलेले आहेत. कारण की जरा हे रोपटेलं होतं आपण, त्याच्यामुळे त्या पेंड्या बी आपण तसेच वाळून दिलेले आहेत आणि चालू बी केलेले आहेत गुराला चारायला. तर आता आपण जाणार आहे कांद्याकडं. व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. तर मित्रांनो, आपण आता कांद्यापाशी आलेलो आहे जवळजवळ. व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा.
कांद्यापाशी आलेलो आहे आणि आपण तुम्हाला कांदे दाखवणार आहे. पुढे चालू राहा. मित्रांनो, आपले कांदे जवळजवळ काढायलाच आलेली आहेत आता, पण तरी बी आता सध्या असं 5-6 दिवस कांदे काढण्यात नाही येणार आपल्याकडून. आणि हे बघू शकता तुम्ही, कांदा एकदम म्हणजे काढायच्या बेतात आलेला आहे आणि तिकडल्या साईडला थोडा हिरा आहे, त्याच्यामुळं आपण सगळा संघच काढणार. त्याच्यामुळे हे कांदासुद्धा थोडा लेट होणार आहे आपल्याकडून, ते वाळूस्तवर. आणि आपण तुम्हाला कांद्याची साईज बी दाखवू व्हिडिओमध्ये, पुढं चालू राहा. बघू शकता तुम्ही, तर कांद्याची साईज बी एकदम ओके झालेली आहे आणि एकदम भारी अशा क्वालिटीचा कांदा झालेला आहे. ते बघू शकता तुम्ही, एकदम एकदम अशी चांगली क्वालिटीचा कांदा झालेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम आकार बिकार बी गोल आलेला आहे आणि लवकरच आपण कांदा काढणार आहेत. तर हे बघू शकता तुम्ही कांदा, आणि हे बघू शकता. तर कांदा आपण आता काढणार आहेत 5-6 दिवसात आणि लवकरच काढायला चालू करायचा प्रयत्न करू बी आपण. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी क्वालिटीचा कांदा झालेला आहे आणि आपण बी लवकरच काढायला चालू करू. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपले कांदे कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आपले व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही कांदे, आणि आता आपण घरी चाललेलो आहे. तर आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या काय काय रे काहीच नाही, जे असेल ते तुम्ही करून टाका सगळे, त्याच्यामुळे मी काही जादा सांगत नाही. धन्यवाद.